नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव. पुढारी न्यूज मध्ये आता वेळ झाली आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. मंडळी, येणार म्हणता म्हणता उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले, राजकीय मुद्दा घेऊन एका व्यासपीठावर दिसले. हे चित्र दिसायला 20 वर्षांचा काळ गेला, पण आज जेव्हा हे चित्र दिसलंय तेव्हा ते एका आश्वासक टप्प्यावर दिसलंय. आज मराठी प्रेमामधनं दोघांनी जी भूमिका मांडली, सरकारला जे काही सुनावलं, ते सगळं महाराष्ट्राच्या समोर आहे. आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी असं म्हणणारे ठाकरे आपल्या एकीतून कुणाची अडचण करू शकतात. मुळात या एकीचा ठाकरेंना किती फायदा होईल आणि कुणाकुणाला कसा फटका बसेल यावर आता आपल्याला बोलावं लागेल. आणि याच विषयावरती आहे आज आपला चर्चेचा धुरळा. ठाकरेंची युती, कुणाला भीती? जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येत आहोत. जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं. आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सर. आपल्यासोबत आहेत पुढारी मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर मॅडम. आणि आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक सचिन अहिरराव. मी सगळ्यात आधी चर्चेची सुरुवात करत असताना हेमंत देसाई सर आपल्याकडे येतोय. जे चित्र बघण्याची प्रतीक्षा महाराष्ट्रातल्या मराठी जनांना, महाराष्ट्राच्या राजकारणावरती प्रेम करणाऱ्या अनेकांना अनेक वर्षांपासूनची होती, ती प्रतीक्षा आज संपली. उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आले. एकत्र येत त्यांनी आम्ही एकत्र राहणार आहोत असं महाराष्ट्राला सांगितलं. हे जे चित्र आज महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे ते आपणाला किती आश्वासक वाटते? देसाई सर. मला नक्कीच आश्वासक वाटतं. म्हणजे या सभेबाबत अगोदर बऱ्याच चर्चा होत्या. सभा यशस्वी होईल की नाही, गर्दी कितपत जमेल, वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत्या. पण त्या चर्चा सगळ्यांना पूर्ण विराम देऊन ज्या पद्धतीने ही सभा झाली, प्रचंड गर्दी होती. पण केवळ गर्दी हे वैशिष्ट्य नव्हतं, तर अत्यंत म्हणजे शिवसेने म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं नाव निघताच किंवा आम्ही दोघं भाऊ एकत्र येणार आहोत या असे संकेत देणारे जे जे शब्द उच्चारले गेले राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे, त्यावेळी मिळणारा प्रतिसाद जबरदस्त होता. आणि ही सभा सुरू होण्यापूर्वी फुगड्या घालणं, नाचणं आणि ज्या प्रकारे चित्कार हे होतंय ते अक्षरशः म्हणजे शिवसेनेचा दसरा मेळावा असावा किंवा म्हणजे राज ठाकरेंचा गुढीपाडवा मेळावा, यापेक्षाही जास्त जल्लोष आणि अत्यंत उत्स्फूर्त ऊर्जा आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचं संपूर्ण एकजूट ज्या प्रकारे दिसत होती, ज्या प्रकारे सख्य दिसत होतं, ते आश्वासक होतं. आणि या सभेमधनं म्हणजे दोन आता सभा भाषण कोणाचं चांगलं झालं, राज ठाकरेंचं चांगलं झालं का उद्धव ठाकरेंचं चांगलं झालं? मला असं वाटतं की दोघांची भाषणं ही वेगवेगळे मुद्दे मांडणारी होती. राज ठाकरे यांनी जे मुद्दे मांडले त्यामध्ये राजकीय भाग कमी होता, कारण त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं होतं की कुठलाही अजेंडा नसेल, मराठीचा झेंडा असेल, फक्त मराठीचा अजेंडा असेल. आणि त्याप्रमाणे त्यांनी राजकीय भाष्य करण्याचं शक्यतो टाळलं. पण राज ठाकरेंनी जेव्हा फडणवीस हे आम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी एक कारणीभूत ठरले हे जेव्हा वाक्य उच्चारलं तेव्हा मिळणारा प्रतिसाद जबरदस्त होता. आणि त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी अनाजीपंथाचा थेट उल्लेखही केला. मग उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे केंद्र सरकारवर टीका केली का मोदी कुठल्या शाळेत शिकले असाही मुद्दा काढला आणि संपूर्ण राजकीय भाषण केलं, आक्रमक भाषण केलं उद्धव ठाकरेंनी. राज ठाकरे काहीसे सावध बोलले, पण त्यांनी मराठीचे जे प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे मांडले, म्हणजे मराठी वेगवेगळ्या राज्यातल्या रेजिमेंट्स असतात, म्हणजे वेगवेगळ्या भाषेच्या रेजिमेंट्स असतात, हा मुद्दा मांडला. तसंच कोण कुठल्या शाळेत शिकला हा मुद्दा, हा महत्त्वाचा प्रश्न कसा नाही, हे जे सगळे मराठीच्या अनुषंगाने येणारे मुद्दे त्यांनी मांडले. आणि मराठी भाषिकांचं ऐक्य असायलाच पाहिजे हा मुद्दा अधोरेखित केला. दोन्ही आता याच्यामधनं आपण बघितलं की पुढे काय होणार राजकारण, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि यामधनं असं दिसतंय तुम्हाला की पुढची पिढीसुद्धा म्हणजे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना ज्या प्रकारे सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं आणि दोन्ही काकांच्या जवळ आणलं, ते जे पिक्चर होतं ते एक वेगळ्या प्रकारचं पिक्चर होतं की ठाकरे फॅमिली आता एक आहे
आणि त्यांना मग फोडा आणि झोडा या प्रकारचं जे अगदी भारतीय अगदी जनता बरोबर. पक्षाचं आत्याबाईंच्या राजकारण होतं, भूमिकेमध्ये त्याला सुप्रिया आता सुप्रिया सुळे दिसल्या यश आपल्याला. मिळणार नाही. अगदी अगदी दोघांनाही त्यांनी जवळ आणलं, दोन्ही काकांच्या जवळ आणलं. अर्थात तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे पुढे काय होणार याची उत्सुकता, याची उत्कंठा अधिक आहे. त्याच्याविषयी आपल्याला बोलायचं आहे. त्याही मुद्द्यांवरती आपण अर्थातच बोलणार आहोत. मी नानिवडेकर मॅडम आपल्याकडे येतो. आजचं जे चित्र आहे ते चित्र दिसलं, त्या चित्राचा आवाजही ऐकू आला. किती खणखणीत हा आवाज आपल्याला जाणवला त्याच्याविषयी आपली प्रतिक्रिया, आणि मग मी सचिन अहिरराव आपल्याकडे येतो. आज वरळीमध्ये मराठीच्या साठी जो काय मेळावा झाला त्याचा आवाज अत्यंत खणखणीत होता. हेमंत देसाई सर आतमध्ये बसून त्या मेळाव्याची सगळी क्षणचित्र पाहत होते, ती त्यांनी सांगितली. मी बाहेर फिरत बाहेरचा अंदाज घेत होती. मुंबईतल्या प्रत्येक मराठी माणसाला राज आणि उद्धव एकत्र आल्याचा मनापासून आनंद झाला. गुरु, आपण एक सर्व्हे घेतला होता पुढारी न्यूज ऑनलाईन डिजिटलवर. त्याच्यात 74% लोक म्हणत होते राज आणि उद्धव एकत्र आले पाहिजे. आज ते आले. त्याचा अप्रतिम आनंद लोकांना झाला. दोन्ही भावांनी त्याच वेळेला घोषणा केली की आम्ही आता एकत्र राहण्यासाठी आलो आहोत. त्या दोघांनी फडणवीसांना जे काय महत्व दिलं, बाळासाहेबांच्या पातळीवर नेऊन ठेवलं, त्याविषयी आपण पुढच्या काही दिवसात चर्चा करत राहू. अगदी आज मराठी माणसं एकत्र आल्याचा आनंद दिसतोय, जो कोणालाही नाकारता येणार नाही. फक्त या मराठी लोकांनी एकत्र येण्याला जे काय उत्तर दिलं जाईल, जो काय हिंदुत्वाचा अजेंडा पुढे आणला जाईल, मुंबईच्या बदलत्या चित्रामध्ये मराठी हे अल्पसंख्याक आहेत, काही वॉर्डांमध्ये एकवटलेले आहेत आणि मुंबई हे बहुभाषिक शहर असल्याचं राजकीय स्टेटमेंट भारतीय जनता पक्षाकडून येण्याची जी शक्यता राहील ती महानगरपालिकेचा निवडणुकीचा पट इथे रचणार आहे. खरं तर हिंदी सक्तीची महाराष्ट्रात केल्याचा GR सरकारने उशिरा का होईना मागे घेतला. सरकारची मोठी चूक झाली. त्याच वेळेला याच सरकारने मुख्यमंत्री शिंदेच्या काळामध्ये मराठी सक्तीची केली आहे शाळांमध्ये. हा मुद्दा हे सरकार वाजवूच शकलं नाही. पण या सगळ्या परिस्थितीवर आम्ही काय केलंय हे सांगण्यात आलेलं अपयश हे ठाकरे बंधूंना कुठेतरी यश देऊन गेलं. मुद्दा इथे संपत नाहीये, मुद्द्याला इथे सुरुवात झालेली आहे. बात शुरू हुई है तो दूर तक जाने वाली है. आता मराठीच्या नावाने होणारी छोटी मोठी हिंसा, त्याला अमराठी लोकांनी दिलेलं उत्तर, मुंबईचं 2 भागांमध्ये ध्रुवीकरण, अशा सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा होत राहतील. हेच खेळ मुंबईत वारंवार खेळले जातात. निवडणूक त्याच मुद्द्यावर पुन्हा येऊन ठेपल्याचं श्रेय ठाकरे यांना निश्चित मिळालेलं आहे. त्याच्यावर मात करण्यासाठी अनाजी पंत म्हणा, फडणवीस म्हणा, त्यांचा भारतीय जनता पक्ष म्हणा, त्यांच्या वळसणीला येऊन बसलेले एकनाथ शिंदे म्हणा, काय काय करतात ते येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला दिसेल, जे अत्यंत उत्कंठावर्धक असेल. यात मराठी माणसाचा काय फायदा होईल माहित नाही. सोशल मीडियावर वारंवार प्रश्न विचारला गेला की मराठीसाठी जर दोघं एकत्र आले आहेत तर वेगळे कशासाठी झाले होते. हा देखील मुद्दा 20 वर्षांपूर्वीचा पुन्हा चर्चेत येईल. थोडक्यात काय तर मुंबईच्या निवडणुकीचं पोझिशनिंग पुन्हा पूर्वीप्रमाणे झालेलं आहे. यावेळेला राज ठाकरे हे भावाबरोबर असतील हे स्पष्ट झालेलं आहे. त्याला उत्तर द्यायला काय रणनीती आखली जाईल ते पाहणं पत्रकार म्हणून माझ्यासाठी अतिशय उत्कंठा वाढवणार आहे. अगदी अगदी आपण म्हणताय त्याप्रमाणे आता युतीची औपचारिक घोषणा जरी या दोन्ही भावांनी केलेली नसली तरी सुद्धा आता युती झाल्यास जमा आहे. कारण आम्ही एकत्र आलो, एकत्र राहणार असं ठामपणे ठाकरेंनी, मोठ्या बंधूंनी सांगितलेलं आहे. मी सचिन अहिरराव आपल्याकडे येतो. आपली अगदी सुरुवातीची प्रतिक्रिया याविषयीची, आणि त्यानंतर आपण इतरही मुद्द्यांना हात घालूयात. नमस्कार. याच्यामध्ये मला असं वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर किंवा त्यांच्या होणाऱ्या संभाव्य युतीवर एक प्रामुख्याने, आणि तो निश्चितच महत्त्वाचा अँगल आहे, जो मुंबई महानगरपालिकेची होणारी निवडणूक आणि तिच्यावर होणारा त्याचा परिणाम, या अनुषंगाने प्रामुख्याने या कृतीकडे, या घटनेकडे पाहिलं जात आहे. पण मला असं वाटतं की त्या व्यतिरिक्तचा जो उर्वरित महाराष्ट्र आहे, कारण मी नाशिकमधून आहे म्हणून मला ते जाणवतं,
उर्वरित महाराष्ट्राच्या राजकारणावरती किंवा नाशिक महानगरपालिकेसारख्या मुंबईपेक्षा छोट्या महानगरपालिकांच्या निवडणुकांवरती काय परिणाम होणार आहे, हाही मला वाटतं एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अगदी याच्यात मला 2 मुद्दे आधी प्रामुख्याने मांडायचे, जे जनरल आहेत, जे सर्वसाधारण मुद्दे आहेत. एक, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्यासाठी कारणीभूत राजकीय परिस्थिती असेल, काही असेल किंवा जे काय असेल, पण त्यांना एकत्र येण्याची जितकी असोशी आहे त्याच्या कैक पटीने जास्त सामान्य लोकांना किंवा शिवसेनेच्या किंवा ठाकरेंच्या चाहत्या लोकांना ती असोशी आहे दोन्ही भावांना एकत्र येण्याची. हा एक मुद्दा. आणि दुसरं मला असं वाटतं की मी जसं म्हटलो की मुंबई आणि मुंबई व्यतिरिक्तचा महाराष्ट्र याचा जो राजकीय अवकाश आहे, तर त्याच्यामध्ये या जर दोघा भावांनी युती केली तर एक जो संभाव्य राजकीय अवकाश तयार होणार आहे तो खूप मोठा असेल आणि त्याच्यामध्ये अनेक नवीन चेहरे, अनेक नवीन लोक सामावले जातील आणि त्यांना राजकारणामध्ये कुठलं तरी काहीतरी एक स्थान मिळेल किंवा नवीन एक ओळख मिळेल. नुसतं राज ठाकरेंच्या मनसेचा अवकाश आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा राजकीय अवकाश आजच्या घडीला जो आहे तो एकत्र करून तेवढं होणार आहे का असं नाही. तर त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट, त्याचा एक वेगळा भावनिक परिणाम, तो अवकाशाचं त्याचं व्यापकता वाढवणारं ठरेल असं मला वाटतं. या दोघांच्या एकत्र येण्याने किंवा संभाव्य युती झाली तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक स्वतंत्र मोठा व्यापक अवकाश तयार होईल आणि त्याच्यामधून अनेक चेहरे, अनेक नेतृत्व पुढे येण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या किंवा मनसेच्या अगदी प्रारंभीच्या काळात जशी स्थिती होती की कार्यकर्ते होते, कार्यकर्त्यांकडे उमेद होती, पण त्यांच्याकडे सत्ता, संपत्ती, पैसा हे काही नव्हतं, तसंच आत्ता काहीसं झालेलं आहे. कारण प्रस्थापित जे काय शिवसेनेतले असतील किंवा मनसेतले काही प्रस्थापित नेते असतील गेल्या काही काळात झालेले, ज्यांच्याकडे सत्तापदं आली, ज्यांच्याकडे संपत्ती आली, ते सगळे त्यांच्या पक्षाची साथ सोडून एकतर भाजपमध्ये किंवा शिंदे सेनेमध्ये गेलेले आहेत. त्याच्यामुळे नवीन अनेक होतकरू उमेद घेऊन असलेले तरुण हे त्या संधीसाठी पात्र ठरतील असं मला वाटतं आणि त्यातले अनेक जण स्वतःला सिद्ध करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करतील. अगदी. मला देसाई सरांकडे जायचं आहे. आता आपण हे समजून घेऊया यातनं की ठाकरे एकत्र तर आलेले आहेत, पण ठाकरे एकत्र आलेत, मग आता पुढे काय होणं अपेक्षित आहे? देसाई सर. नाही, पुढे म्हणजे आता ज्या निवडणुका आहेत त्या आता 3 महिन्यानंतर होणार आहेत, पण त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक माझ्या मते ती जास्त पोस्टपोन करण्याचा प्रयत्न केला जाईल. बाकीच्या निवडणुका अगोदर घ्यायच्या, त्यामध्ये काय परिणाम दिसतोय आणि मग त्यानंतर मुंबई घ्यायची. कारण मुंबईच्या निवडणुका जर अगोदर झाल्या तर त्याचा इम्पॅक्ट जास्त होईल. आपण लक्षात घ्या की 2017च्या निवडणुकीमध्ये किती संघर्ष युतीमध्ये असूनही शिवसेना आणि भाजपमध्ये झालेला होता, मुंबईमध्ये झाला होता, कल्याण डोंबिवलीलाही झाला होता. आणि मोदी आणि शहांनी पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं होतं, जसं हैदराबादच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांनी लक्ष केंद्रित केलं होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक म्हणत होते की एका महानगरपालिकेमध्ये पंतप्रधान किंवा एका पक्षाचा अध्यक्ष, तेव्हा अध्यक्ष होते अमित शहा, हे का करतात? पण त्यांचं वैशिष्ट्यच असं आहे की प्रत्येक छोट्या खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत लक्ष द्यायचं आणि ही चांगली गोष्ट आहे, जी भारतीय जनता पक्षाची चांगली गोष्ट काँग्रेस राष्ट्रवादीने घेतली नाही. आता आपण बघितलं तर महाराष्ट्राचा व्यापक पट आपण लक्षात घेतला पाहिजे. जर हिंदुत्वाच्या अजेंड्यावरती भारतीय जनता पक्ष हा खेळत राहिला आतापर्यंत, शिंदे ही त्यांची काय म्हणतात सबसिडियरी असं म्हणता येईल, किंवा शिंदे ही त्यांची एक शाखा आहे असं समजू. शिंदेची एक स्वतंत्र काही आयडिओलॉजी किंवा त्यांनी स्वतःची एक स्वतःचं काही विचारसरणी असेल, कार्यक्रम अशा प्रकारचं काही मांडलेलं नाही आहे. त्यामुळे शिंदेना याच्यामध्ये सगळ्यात मोठा डॅमेज होणार आहे. त्याचप्रमाणे आपण बघितलं पाहिजे की या सगळ्या महाविकास आघाडी जी आहे, महाविकास आघाडीवरती आता परिणाम होणार किंवा महाविकास आघाडी आता विस्कटणार आहे पूर्णपणे. एक नवा पट महाराष्ट्रात मांडला जाणार आहे आणि तो पट असा असू शकणे असेल की हे जे काही सगळं घडून आलेलं आहे ते त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे जे विरोधातले मुख्य एलिमेंट होते ते आता अतिशय दुबळे झालेले आता विधानसभा निवडणुकानंतर. आणि आता जर बघितलं तर भारतीय जनता पक्ष, शिंदे आणि अजितदादा एकीकडे आणि दुसरीकडे पुन्हा मनसे आणि उद्धव ठाकरे जर असले तर ऑपोजिशनचा अवकाश सुद्धा तेच व्यापणार आहे. म्हणजे एक जर बघितलं एका बाजूला हिंदुत्व आहे, दुसऱ्या बाजूलाही हिंदुत्व आहे. म्हणजे हिंदुत्व नाकारले नाही, उद्धव ठाकरेंनी मनसेनी नाकारले नाही. फक्त आता अशी गोष्ट होणार आहे की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती हिंदुत्वाचं जर राजकारण करायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला फारसा वाव नाहीये हे मनसेला किंवा उद्धव ठाकरेंनाही माहिती आहे की हिंदुत्व सोडलं नाही असं म्हणतात.
हिंदुत्वाच्या पलीकडे भाषिकरण राजकारण जर केलं आपण, ज्याप्रमाणे बरोबर. ममता त्यामुळे आज बॅनर्जींनी आज केलेलं सुद्धा आहे, देसाई सर ज्याप्रमाणे आपण तामिळनाडूतले नोटीस केलं पक्ष असेल, करतात, तसं आज जर सुद्धा केलं तर देसाई सर त्याचं- आपण नोटीस केलं असेल, आज राज ठाकरेंनी फक्त मराठी बांधवांनो असं म्हटलं, उद्धव ठाकरेंनी त्यामध्ये ऍडिशन घेतलं, मराठी आणि हिंदू बांधवांनो असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे आपण म्हणताय तसे की भूमिका काहीशा बदलताना, काही स्विच होताना आपल्याला बघायला मिळणार. नानिवडेकर मॅडम, मी आपल्याकडे येतो. मला आपल्याकडनं हे समजून घ्यायचं आहे की आता कुठला अजेंडा प्रामुख्यानं येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दिसणार आहेत. राज ठाकरे मागे एकदा म्हणाले होते की महाराष्ट्राचा राजकीय कॅरम हा एका विचित्र पद्धतीनं फुटलाय. आताही पुन्हा तशीच परिस्थिती आहे. त्याच्या स्थितीमध्ये महाराष्ट्राचं राजकारण दिसतंय की काही वेगळी परिस्थिती बदललेली आहे? विचित्र कॅरम जो फुटला होता तो विधानसभेतल्या यशानी पुन्हा एकदा महायुतीने स्थिरस्थावर करायचा प्रयत्न केला होता. तेच निकाल रिपीट होतील असं अजिबात नाही. लोकसभेचे निकाल विधानसभेत बदलले, हो, पण त्याच वेळेला एक लक्षात घेतलं पाहिजे, दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचं कौतुक करतानाच या दोघांचीही शक्ती अत्यंत क्षीण झाली असल्यामुळे ते एकत्र आलेले आहेत. कोणाला आवडणार नाही हे विधान, पण विधानसभा निकालांचा आपण गोषवारा काढला आणि जर आपण त्याचं विश्लेषण करत बसलो तर उद्धव ठाकरे यांची शक्ती मुंबईत, मी विशेषतः मुंबईत बोलते, पहिल्या टप्प्यात 10 आमदारांवर येऊन ठेपल्यामुळे ते झालं गेलं विसरून भावाच्या मदतीला टाळी द्यायला गेलेले आहेत. राज ठाकरे यांनी आज जे भाषण केलं त्याच्यावर ना फडणवीसांनी विशेष टीका केली ना शिंदेंनी, कारण ते राजकीय काही बोलले नाहीत असं त्या दोघांच्या कार्यकर्त्यांचं सरळ सरळ मत आहे. उद्धव ठाकरेंच्या मनात एक सल आहे, त्यांचं सरकार ज्या प्रकारे पाडलं गेलं याची, अत्यंत स्वाभाविक आहे ती. पण उद्धव ठाकरे राजीनामा देऊन विश्वासमताला सामोरे गेले नाहीत हे कुठेतरी काँग्रेसच्याही मनात आहे. सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तिथे मंचावर हजर होत्या तरी त्यांच्याही मनात निश्चित आहे. त्यामुळे आजचं जे काही एकीकरण आहे ते सत्ताकारणाकडे डोळे ठेवून प्रत्यक्षात आलेलं आहे, हे लक्षात घ्यावंच लागेल. सत्तेसाठी दोघांनी एकत्र यावं का, तर जरूर यावं. वेगवेगळ्या प्रकारच्या युत्या आघाड्या होत असतात, त्या खालपर्यंत कशा जातात हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आणि तुम्ही जे म्हणता तो मला असं वाटतं की ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष अत्यंत जोरकसपणे करेल. शिंदे यांना या दोन भावांच्या एकत्र येण्यामुळे भारतीय जनता पक्षाला समवेत ठेवावं लागेल, कारण बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आम्हाला अजूनही जपायचा आहे. त्यांचा लीगल हेअर आणि पक्षाचं टायटल ज्यांच्याकडे आहे ते शिंदे आमच्या बरोबर आहेत हे भारतीय जनता पक्षाला सांगावं लागेल. आणि सचिन आता जे काय म्हणतायत तो महत्वाचा मुद्दा आहे की या सगळ्यात नाराज असलेल्या कार्यकर्त्यांचं जे रिओरिएंटेशन होईल ते पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात अत्यंत महत्वाचं राहील. मी केवळ एकच वाक्य बोलते शेवटचं. तुम्ही जे म्हणतात की सुप्रिया सुळे आत्याच्या भूमिकेत होत्या आणि त्यांनी दोन्ही युवा कार्यकर्त्यांना समोर आणलं, हा वारसा असाच जर घराघरात तसाच जाणार असेल तर महाराष्ट्रातल्या राजकारणात येऊ पाहणाऱ्या युवकांना ते चालतंय का? की प्रबोधनकारांपासून ते राजकारणात नव्हते, पण बाळासाहेबांपासून नातवांपर्यंत सत्तास्थानं त्याच मंडळींना मिळत असतील तर या राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या युवकांना भाजप काँग्रेस आधार देऊ शकेल का, हा देखील मुद्दा राहील. याच्यावर कोणते राजकीय पक्ष काम करतायत का मला माहित नाही, पण सगळ्यांच्या आकांक्षा वाढल्या आहेत. कोणालाही धोरणाचं काही राहिलेलं नाही राजकीय क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना. त्यामुळे कुठेतरी एक वेगळा समाज या निमित्ताने समोर येऊ शकेल. ममदानी ज्याप्रमाणे न्यूयॉर्कचे महापौर झाले तसा एक नाहिरेचा वर्ग या सगळ्यात मोठ्या प्रमाणात समोर येईल. त्याला जो पक्ष स्वतःकडे खेचू शकेल त्याला नवतरुणांची मतं यावेळेला निश्चित मिळू शकतील. मी पुन्हा सचिन अहिरराव आपल्याकडे घेतो. मला आपल्याकडनं हे समजून घ्यायचं की ठाकरे ब्रँड एकत्र आल्यामुळे आता नेमकी कोणाची भीती वाढलेली आहे, कोणाची राजकीय गणितं बिघडणार आहेत आणि मुळात ठाकरे ब्रँड समोरची आव्हानं आपल्याला काय दिसत आहेत? मगाशी मृणालिनी मॅडम जे म्हटल्या ना की हे खालपर्यंत कसं झिरपेल हे बघायला लागेल. तर साधारणपणे दोन्ही पक्षातले जे कार्यकर्ते आहेत, म्हणजे परत मी नाशिकचं उदाहरण सांगतो, मनसेच्या कार्यालयाच्या नूतनीकरणाचा कार्यक्रम होता
आणि तिथे शिवसेनेचे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केलेलं होतं. तर अतिशय ते वेगळं असं दृश्य होतं. ते एकत्र येणं, त्यांचं ठाकरे ब्रँड नावाने एक मोठं चित्र शिवसेनेने मनसेला सप्रेम भेट देणं. तर मला असं वाटतं की दोन्ही पक्षांचे जे कार्यकर्ते आहेत खालच्या पातळीवरचे, तर त्यांना ते हवंच आहे. त्यांना याची पूर्ण जाणीव आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यावरती जो काही युती असेल किंवा पक्ष असेल त्याची ताकद वाढेल. त्याचा साहजिकच राजकीय फायदा त्यांनाही मिळणार आहे, त्यांच्याही राजकीय कारकिर्दीला त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की स्थानिक पातळीवर जो एक मनोमिलनाचा जो प्रश्न आहे तो फारसा मला या दोन्ही पक्षांना मध्ये जाणवत नाही. कारण मनसेकडे फार सत्तापदं नाही आहेत, शिवसेनेकडे बऱ्यापैकी सत्तापदं होती, नाशिकमध्ये भरपूर नगरसेवक होते, पण त्यातले बहुतांश लोक म्हणजे जवळपास सगळे म्हटले तरी चालेल की हे सगळे शिंदे सेनेकडे किंवा भाजपमध्ये विलीन झालेले आहेत, तिकडे गेलेले आहेत. आणि त्यांना असुरक्षितता निर्माण होईल अशा दोन्ही पक्षांमध्ये फार काही प्रस्थापित राजकीय लोक राहिलेले नाहीत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ठाकरे बंधूंचं जे काय एकत्र येणं आहे तर त्याचा हा एक परिणाम निश्चित होईल. आणि दुसरं जे आहे की भाजप सारखा पक्ष असेल किंवा शिंदे सेनेसारखा पक्ष असेल, राष्ट्रवादी अजितदादा पवार गट असेल, हे सगळे जे पक्ष आहेत ते यांच्याकडे आता विधानसभेचा निकाल लागल्यानंतर जेव्हा पुढची 5 वर्ष सत्ता या 3 पक्षांकडे राहणार आहे असं जेव्हा स्थानिक पातळीवर म्हणजे नगरसेवक पातळीवरच्या लोकांना, कार्यकर्त्यांना जेव्हा त्याची जाणीव झाली, तर तेव्हा त्यातल्या बऱ्याच लोकांनी राजकीय हिशोब मांडून की पुढची 5 वर्ष आपल्याला सत्तेबरोबर राहता येईल आणि केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे म्हटल्यावरती महानगरपालिकेत सत्ता याच आघाडीची येणार आहे किंवा याच महायुतीची येणार आहे, हे त्यांनी राजकीय गणित मांडून ते गृहीत धरून आणि ते सगळे लोक तिकडे जात आहेत. अजूनही ती प्रक्रिया चालू आहे. म्हणजे अगदी काल परवापर्यंत शिवसेनेतून शिंदे सेनेत किंवा भाजपमध्ये प्रवेश होत आहेत लोकांचे. आणि भाजप किंवा शिंदे सेना, प्रामुख्याने भाजप, त्या सगळ्यांना सामावून घेण्याचं त्यांचं धोरण आहे. पण मला असं वाटतं की जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून हे सगळं घडामोडी जर बघायच्या असतील तर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी वाटप हा अत्यंत कळीचा आणि खूप बरोबर आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने काय काय घडामोडी घडतात ते आपल्याला बघावं लागेल. शेवटची 1.5 मिनिटं माझ्याकडे आहेत. देसाई सर, अगदी छोटा प्रश्न की ठाकरे ब्रँड एकत्र आल्यामुळे सर्वाधिक नुकसान कोणाचं होणार आहे? अगदी नेमकं उत्तर आणि मग मला दोन्ही पॉडांकडे जायचं आहे. सर्वाधिक नुकसान हे एकनाथ शिंदेचं स्पष्टपणे होणार आहे. याचं कारण ठाकरे ब्रँडचा वारसदार आपणच आहोत हा जो त्यांचा क्लेम होता तो आता पूर्णपणे बाजूला फेकला जाणार आहे. ते फक्त आता धर्मवीर आनंद दिघेंचा वारसा माझ्याकडे आहे असं सांगू शकतात. पण त्याच वेळी राजन बिचारे यांनी काल ज्या प्रकारे एकाला त्यांच्या कार्यालयातच थोपाडून काढलं, ती एक पद्धत जी आहे ती धर्मवीर आनंद दिघ्यांची पद्धत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेना या पुढच्या काळामध्ये फारच मोठं चॅलेंजिंग टाइम आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाने विशेषतः नाशिकमध्ये ज्या प्रकारे तपास यंत्रणांचा दबाव आणून किंवा तपासाचा पोलिसांचा दबाव आणून माणसं आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न केला, शेवटी थोपवायला लागलं काही जणांना, त्यांना ते अति झाले ज्याला म्हटलं बरोबर आहे. त्यामुळे त्या दृष्टीने अडचण होऊ शकते. अगदी शेवटाकडे नानुडेकर मॅडम आपली कॉमेंट आणि आपण चर्चा थांबवते. मला असं वाटतंय की भारतीय जनता पक्षासमोर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानी आव्हान निर्माण केलेलं आहे. हा पक्ष विस्तारवादी भूमिका घेतो, त्यासाठी प्रत्येक मार्गाचा अवलंब करतो. मुंबईची लढाई मागच्या वेळेला त्यांनी अगदी थोडक्यात निसटली, हे दुःख सहन केलंय. सत्ता कायम ठेवायला त्यांनी उद्धव ठाकरेंकडे महापौर पदही दिलं. त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. भारतीय जनता पक्षासाठी कोणताही मुद्दा नसलेली ही निवडणूक मुंबईत सोपी होती. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे ती कठीण झाली आहे. ती विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष कशी नेऊन ठेवतं, बरोबर आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा देसाई सर म्हणतात त्यामुळे शिंदेचं नुकसान झालेलं आहे, तसं भाजप समोर सुद्धा अडचण वाढलेली आहे. अगदी मॅडम, ठाकरेंच्या राजकीय युतीची औपचारिक घोषणा होणं तसं बाकी आहे, पण युती आधी नाती जुळलेली आहेत हेही काही कमी नाहीये. कारण यासाठी 20 वर्षांचा काळ गेलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणानं ठाकरे बँडची ताकद आजवर बघितलेली आहे. ती विभागली गेलेली ताकद आता या निमित्तानं एक झाली आहे. त्यामुळे या एकीमधनं राज्याचं राजकारण कशी कलाटणी घेतं याचं साक्षीदार आपल्या सर्वांना व्हायचंय. अर्थात जे काही होईल त्यातून महाराष्ट्राचंच भलं व्हावं. भाषिक प्रादेशिक अस्मिता हे फक्त राजकीय मुद्दे न बनता
मराठी जनांच्या हितासाठीचे मुद्दे बनावेत, हीच आपण अपेक्षा करूया. आजच्या या चर्चेसाठी सर्व मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुण्या मंडळींचा आभार. आणि यासह चर्चेच्या धुरळ्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.